तुम्ही एक काम करा, माझ्या घरी या, तिथं आपण बसून डिस्कशन करू. किती वाजता? 4 वाजता आपण. हा ठीक आहे, चालेल, बाय. काय रे साई, कोणाशी कट्टी चालली? काय म्हणतो दादा, कोणाशी कट्टी कोणाशी बट्टी? अरे अरे सुट्टीचं गाणं म्हणत होतो. शाळेला आजपासून दिवाळीची सुट्टी लागली ना, म्हणून आपसुकच होटावर सुट्टीचं गाणं आलं बघ. दादा तुला आताच सांगून ठेवतो, या सुट्टीत मी खूप धमाल मस्ती व खूप आनंद मनमुरात घेणार आहे. हो म्हणे दिवाळीचा आनंद. हो म्हणे दिवाळीचा आनंद घेणार. बंद करा तुझा सुट्टी पुराण. आत्ताच एखाद्या कोर्सला ऍडमिशन घालतो तुझा. काय म्हणतो दादा, माझं सुट्टीपर्यंत बंद करू आणि एखाद्या नावाच्या कोर्सला ऍडमिशन घेऊ? हो म्हणजे सुट्टीचा अभ्यास करायचा ना, एखाद्या नावाच्या कोर्सला ऍडमिशन घेऊन सुट्टीचा बट्ट्याकोर झाल्याशिवाय राहील का? ते काही नाही, तुला कोर्सला घालणारच. आज संध्याकाळी माझे मित्र माझ्या घरी येत आहेत. ते काही नाही, तुला कोर्सला घालणारच आहे. अरे दादा नमस्कार. कसे? आपल्याला दिवाळीची सुट्टी पडली, आपण काय करायचं? आपण एक काम करूया, आपण किल्ला बांधूया. पण कोणता बनवायचा? रायगड बनवूया. नाही प्रतापगड बनवूया. नाही आपण शिवनेरी केलं. चालेल, मग ठरलं, आपण शिवनेरी बनवूया. मी मावळा आणतो. माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हा, मग मी आता दगडाने माती आणतो. हो चालेल, मग ठरलं आपण. बनवायचं कुठे पण? आपण माझ्या अंगणात बनवूया. हो चालेल. अरे मजेच्या काय गोष्टी करताय, कोणत्या ना कोणत्या तरी कोर्सला जा. दादा तुला चांगलंच माहित आहे, तुमच्या आग्रहाखातीर गेल्या वर्षी मला डान्सच्या क्लासला घातलं, पण गाण्याच्या ठेक्यावर माझं अंग जरा तरी ओढलं असेल तर शपथ. नाचण्यातली मला ABCD सुद्धा येते का? काय नाटकं करू नकोस, गाण्याच्या क्लासला जा मग. अरे दादा, गाणं शिकण्यासाठी आधी गाणं कळावं लागतं. सप्तसूर गळ्यात घुमावे लागतात. एखाद्या गोष्टीच्या मागे धाव म्हटलं तर धावून चालेल का? अरे गाणं शिका, टीव्हीवर चमकाल, तुमचाच फायदा आहे. आमचा फायदा कशाला आहे सांगू? मला कवितांची पुस्तके, गोष्टी व इतर पुस्तके वाचायला खूप आवडतात. वाचनात आमचं मन रमतं. वाचून सांगितलेल्या गोष्टी आम्हाला खूप आवडतात. कथाकथन ही सुद्धा एक कला आहे. पु गाडे, पु ल देशपांडे, द मा मिरासदार, विजय वाट या सर्वांनी कथा सांगून ऐकणाऱ्यांना किती आनंद दिला. ते काही नाही, निदान फाडफाड इंग्रजी बोलण्याच्या क्लासला तरी जा. खरं सांगू का दादा, तू आमच्या मागे काय लागतो? सुट्टीत कुठल्या ना कुठल्या कोर्सला का पाठवतो? एखाद्या नावाच्या कोर्सला जाण्यापेक्षा आपल्या घराजवळ एक सार्वजनिक ग्रंथालय उघडलं आहे, तिथं माझी वार्षिक वर्गणी भरशील का? छान छान गोष्टींची, कवितांची व इतर पुस्तके वाचू. दिवाळी अंक वाचले तुम्हाला सांगत जाऊ. वाचता नवं काही सुचेल तर ते वहीत लिहत जाऊ. कालच एका पुस्तकात वाचलेल्या काही ओळी माझ्या लक्षात आहे. जे कठीण आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं, जे सहज आहे ते चांगलं करावं, जे चांगलं आहे ते सतत करावं. म्हणून दादा, वाचन आहे शुद्ध संस्कार आहे. वाचनात घालवलेला वेळ कधीही वाया जातो. समर्थ रामदासांनी म्हटले आहे, दिवसा माझी नियमित वाचावे काय. सांग ना दादा, भरशील ना माझी वार्षिक वर्गणी? हो, आजच तुझ्या वाचनालयाची वर्गणी भरतो. आम्ही पण आमच्या आई वडिलांना सांगतो मी बरं. माझा गुन्हाचा झाला. आता आम्ही वाचू, आता आम्ही लिहू, सर्वांशी अक्षरांच्या गप्पा गोष्टी करू. धन्यवाद.